महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उमेदवार असणार आहेत। ठाकरे सेना आणि काँग्रेसने शरद पवारांना राज्यसभेसाठी पाठिंबा जाहीर केलाय। सुप्रिया सुळे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत या संदर्भात घोषणा केली आहे। आपण जी भूमिका आहे ही महाविकास आघाडीची घेतली पाहिजे हे अधोरेखित केलं। ते करत असतानाच काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खरगे साहेब भिवंडी या ठिकाणी आलेले असताना राहुल गांधी या दोघांशी चर्चा झाली। काँग्रेस पक्षाने शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा अशा प्रकारचा निर्णय हा काँग्रेस पक्षाचा हा झालाय आणि महाविकास आघाडी म्हणून आणि एक ज्येष्ठ नेतृत्व म्हणून आम्ही आदरणीय शरद पवार साहेबांना काँग्रेस पक्ष म्हणून मदत करणार आहोत, मतदान करणार आहोत। ते आमचे उमेदवार राहतील। बिनविरोध व्हावे अशी अपेक्षा आनंदाची म्हणजे झाला बिनविरोध चांगलंच आहे बिनविरोध झाला बिनविरोध व्हायला पाहिजे। कारण की राज्यसभेचं मतदान फिक्स्ड असते, त्यामुळे मतं काय इकडे तिकडे व्हायचा विषय नसतो, त्यामुळे बिनविरोध होईल अशी आम्हाला खात्री आहे। राज्यसभेला ही प्रतोतला हे ओपन मतदान होतं, विधान परिषदेला मुक्त मतदान, त्यामुळे इथे काही अशा काही शक्यता कुठेच नसते, त्यामुळे यावर काही शंका घेण्याचं कारण नाही असं मला वाटतं।